नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्रातले राजकीय पक्ष हे एकमेकावरती टीका करायला आणि त्या टीकेला चोख उत्तर द्यायला सक्षम आहे. म्हणजे आत्ताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असते तर त्यांनी हे केलंच नसतं असं काही मानायचं कारण नाही. पण जेव्हा खरातसारखं अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे की ज्या प्रकरणामध्ये एखाद्या महिलेचा दुरान्वयी जरी संबंध आहे असं लक्षात आलं, तर त्याचा अर्थ खरातनी ज्या महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे त्याच्याशी थेट अप्रोक्ष असा संबंध जोडला जात असल्यामुळं आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगतो आहे महाराष्ट्राला, तर ती सांगत असताना त्याच्यातली संवेदनशीलता किती, सेन्सेशनलायझेशन किती आणि हे करत असताना त्यातलं राजकारण किती ह्याचा सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विचार करायला हवा. हे प्रकरण एरवी महाराष्ट्रामध्ये उघड झालेल्या प्रकरणापेक्षा पूर्णपणे भिन्न आणि सकल महिला ज्या तिथे जात होत्या त्यांच्या एकूणच चारित्र्याबद्दलचे प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. खरं म्हणजे कालच्या चर्चेतनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ऑफिसमधनं त्यांनी सांगितलं की ज्या महिला ह्या स्वखुशीने राजीनं गेल्यात वगैरे असं जे म्हणतायत ते तसं नसून त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या जवळच्या कुटुंबियांच्या सुरक्षा संदर्भातली भीती घालून ते केलेलं आहे. आता हे मी का सांगितलं, कारण काल श्री विजय वडेट्टीवार जे गटनेते आहेत विधानसभेतले काँग्रेस पक्षाचे, त्यांनी अत्यंत खळबळजनक असा दावा केला. एकमेकांच्या पत्नीशी संबंधात अधिकाऱ्यांना भाग पाडत होता खरात, असं त्यांचं म्हणणं आहे. खरात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पत्नीशी संबंध ठेवायला भाग पाडत होता. महाराष्ट्राची अब्रू घालवणाऱ्या या प्रकरणात कठोर कारवाई करायला हवी. आता याचे दोन अर्थ होतात. एक तर श्री विजय वडेट्टीकर यांच्याकडं खूपच ठोस अशी काहीतरी माहिती आहे, ज्या माहितीच्या आधारावरती ते असं बोलत आहेत, किंवा केवळ सेन्सेशनलायझेशन करून ह्या प्रकरणामध्ये अधिक स्वतःकडं फोकस ठेवण्याचा राजकीय नेत्यांचा जो भाग असतो तो असावा. आपण दुसरा भाग नाही असं समजू, पण म्हणून विजय वडेट्टीवार यांची जबाबदारी फार वाढते. कारण नाशिक हे डिव्हिजन आहे. त्या डिव्हिजनमध्ये अक्षरशः हजारोच्या संख्येनं अधिकारी तिथं आहेत. IAS आहेत, IPS आहेत. आणि त्याचबरोबर असं दिसतं आहे की या अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब तिथं राहतं. त्यामुळे इतक्या गंभीर स्वरूपाचा जेव्हा तुम्ही आरोप करत आहात तेव्हा त्या आरोपाच्या अनुषंगाने या सगळ्या संदर्भातले जे पुरावे आहेत ते पुरावे काय आहेत ते बघणं आवश्यक आहे. तसे असतील तर त्यांनी SITला वगैरे देणं जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलं आहे की या अधिकाऱ्यावर किंवा त्यांच्या कुटुंबावर सार्वजनिकरित्या आरोप करणं चुकीचं आहे. वडेट्टीवारांनी त्याबाबतचे ठोस पुरावे असतील तर ते सरकारकडे द्यावेत. माझ्या मते ते जास्त रास्त आहे. त्याचबरोबर महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी खरोखर या प्रकरणामध्ये भूमिका घेणं अपेक्षित होतं. तशी भूमिका त्यांनी घेतली नसेल तर त्या भूमिकेच्या अनुषंगाने त्यांच्या संदर्भातले काही प्रश्न विचारले जात असतील तर ते प्रश्न रास्त आहेत. पण म्हणून त्या भक्त आहेत असं म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करणं हे सर्वथा चूक आहे. कारण मी जो आधीचा संदर्भ दिला तो लक्षात घ्या. अर्थात याच्यात पोलिसांची एक जबाबदारी आहे. पोलिसांनीसुद्धा खास करून SITच्या ज्या प्रमुख आहेत त्यांनी पुढं येऊन ह्या प्रकरणातल्या तपासाची प्रगती महाराष्ट्राला सांगायला हवी. कारण हे प्रकरण नॉर्मल नाही आहे आणि त्यामुळं वदंता खूप जास्त आहेत. त्या वदंता कमी करायच्या असेल तर ते पोलिसांचं काम आहे. अर्थात खरात संदर्भात एक चांगली गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेत. त्याच्यामध्ये 8 लैंगिक शोषणाचे आणि 2 आर्थिक गैरव्यवहाराचे आहेत. त्याचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे या टप्प्यावरती. तर असं वाटतंय. काल बघा जेव्हा काही महिलांना त्या क्राईम सीनवरती ते घेऊन गेले त्या पीडित महिलांना, तर त्यांना अश्रू अनावरण झाले. अश्रू अनावर केव्हा होता, जेव्हा आपल्याला फसवलं गेलं आहे ही भावना आणि त्या योगे. कारण आता ते जे व्हिडिओ फिरत आहेत सगळीकडे, मी तुम्हाला खात्रीने सांगतो की महाराष्ट्रातले ॲडल्ट वयोगटाचे खूप कमी पुरुष असतील, काही प्रमाणात महिला असतील, त्यांच्या मोबाईलवरती हे व्हिडिओ गेलेले नाहीत. त्यामुळं आधी तर याचा शोध घ्यायला हवा की जे 74-75 लोकांवरती गुन्हे झालेत दाखल, की मुळामध्ये हे व्हिडिओ लीक कुणी केले. ज्यांनी हे व्हिडिओ लीक केले त्याच्यावरती कठोरात कठोर स्वरूपाची एक फौजदारी कारवाई व्हायला हवी. कारण त्या महिलांचं आयुष्य आणि त्या बंधुबाबाकडे जाणारे जे कुणी 200-250 महिला असतील, जेवढ्या कुठल्या असतील आकडे, त्या सगळ्यांच्या वैवाहिक आयुष्याला त्या माणसानं त्या व्यक्तीने स्टेकला लावलं. त्यामुळं इतरावरती गुन्हे दाखल करण्याच्या आधी मुळातमध्ये जाऊन हे कुणी केलं हे सांगायला हवं.
बहुचर्चित खरात प्रकरणाच्या तपासाला जी गती आली त्यात नाशिक इथल्या कार्यालयामध्ये खराब पेढे, काळे फळं आणि यंत्रही जप्त झाली आहेत. आणि त्याचबरोबर आज रुपाली चाकणकर यांना या संदर्भामध्ये जे चौकशीला बोलवलं आहे त्या चौकशीला उपस्थित राहतील असं दिसतंय. काल त्या चौकशीला उपस्थित राहिल्या नव्हत्या, प्रवास करून मला तिथं जाणं शक्य नाही आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि खरातला बाबा वगैरे म्हणू नका असं पण आता चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर भोंदू खरात आणि चाकणकराचे रायगडात व्यावसायिक संबंध आहेत असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी आजही बऱ्याच नवनवीन गोष्टीचा खुलासा केला. आकाश चौधरीच्या संदर्भातली त्यांची माहिती अशी आहे की कर्मा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून रोह्या इथल्या रोटखुर्द इथे एक बहुमजली इमारत उभा होती आहे. त्या इमारतीचं बांधकाम अनधिकृत आणि नियमबाह्य आहे आणि त्याच्यामध्ये चाकणकर यांचा संबंध असं म्हणतात. हा जो भोंदू आहे ना, ह्या भोंदूचे जे नवनवीन कारनामे येत आहेत, त्यांनी कोपरगावच्या मंदिरामध्ये एक नाग प्रकट केला होता, तो जो धादांत खोटा. आज संध्याकाळी 5 वाजता आम्ही लाईव्ह टेलिकास्टमध्ये ह्या भोंदू खरातचा दरबारच भरवणार आहोत आणि त्यात तुम्हाला 5-10 एक्सपर्ट दाखवतील की हा सगळा जो खोटेपणा होता तो काय होता. हा जो भोंदू बाबा अशोक खरात त्यानं कोपरगाव इथल्या शुक्राचार्य मंदिरात तो येऊन गेल्याचा दावा करत कृष्णा चांदगुळेंनी सांगितलं, जे अनिष्ट कार्यकर्ते आहेत, या मंदिरामध्ये त्यानं चक्क एक नाग, जो बनावटच नाग होता, तो प्रकट केला होता. आणि हा भोंदू, हा जो काही कॅप्टन, हा कॅप्टन कधीच नव्हता, हा 10वी नापास आहे. हा भोंदू व्हिजिटसाठी, म्हणजे जर खरातकडे आलेल्या भक्ताला जर त्याला त्याच्या घरात व्हिजिट हवी असेल तर त्याच्या घरी किंवा फार्म हाऊसवर जाण्यासाठी हा 5 लाख रुपये घ्यायचा आणि 1.5 वर्षाची वेटिंग होती. हा डोर व्हिजिटसाठी ही जी रक्कम घ्यायचा, त्यात अमावस्या आणि पौर्णिमेला खरातला नेण्यासाठी पहाटेपासून महागड्या कारच्या लांबच रांगा लागायच्या. जो जास्त दाम देईल त्याच्याकडून तो जायचा. SITच्या तपासामध्ये हे खुलासे झाल्याचं आता सांगतायत. पुण्यातल्या एकाच अशा करोडपती भक्ताकडून पूजा करण्यासाठी वाहन हवं असं सांगून या पट्ट्यानं 90 लाख रुपयाचं वाहन घेतलं होतं. तर देणारेही धन्य. हा तर काय, म्हणजे हा भोंदूच आहे. बरं, ह्याच्यावर हाईट म्हणजे आम्ही जेव्हा महाराष्ट्राला सांगितलं की जिल्हा बँकेची मुख्य शाखासुद्धा नाशिकची ही या खराच्या सांगण्यावरून बदलण्यात आली होती, तर तेही धन्यच आहेत. या हेल्पलाईनवरती तक्रारीचा अक्षरशः पाऊस पडला आहे आणि त्या ज्या रोज कमीत कमी 10 ते 12 फोन कॉल येत आहेत, त्यात प्रामुख्यानं लैंगिक अत्याचारासह आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार आहे. यातले किती लोक प्रत्यक्षामध्ये त्या तक्रारीला जातील आणि ह्या प्रकरणामध्ये पोलिसांना मदत करतील हे बघायचं आहे. पण भोंदू खरातनं रोख स्वरूपामध्ये लाखो रुपये जमा केल्याचे आणि अनेक क्रमांकावरती संशयास्पद व्यवहार केल्याचं दिसतंय. त्याचबरोबर चिंचोक्यातनं बनवलेलं रत्न, शक्तिवर्धक मधाच्या मायाजाळामध्ये अडकलेले किती लोक आहेत त्याचा आता तपास सुरू होतो आहे. मध विक्रीसाठी तो महिलांना कसा पाठवायचा असंही दिसतंय. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शालार्थ आय डी घोटाळ्यामध्ये सुद्धा, कारण त्यानं भावासाठी बनावट शालार्थ ID बनवला होता असं दिसतंय. हे सगळं प्रकरण हे इतकं संवेदनशील आहे आणि त्यामुळं हे जे पत्नींचं अदलाबदली करणं वगैरे हे जे विजय वडेट्टीवार म्हणतात त्याला अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवं. या मुद्द्याला घेऊन तातडीनं SITने प्रेस कॉन्फरन्स करायला हवी. हे त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भातलं प्रकरण असेल तर त्याची गंभीरता विजय वडेट्टीवार यांनी सांगितली तशी आहे, त्याहून कैक पटीनं अधिक आहे. समजा तसं तपासात नसेल लक्षात आलं तर त्याचासुद्धा खुलासा करायला हवा, कारण तिथे राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांचा आणि महाराष्ट्रभरातल्या महिलांच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची चर्चा चर्वणं होणं काही बरोबर नाही. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केलेत, ज्यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आणलेत, त्यांना शोधून आधी त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत, भलेही ही मंडळी पोलीस दलातली असली तरीसुद्धा. थांबूया आपण.